मणिपूरचं जे झालं 7 महिन्यापूर्वी तेव्हा लोकांना असं वाटलं की नॉर्थ ईस्ट मध्ये वेगळाच भाग आहे आपल्यापासूनचा, आणि मग आपल्याकडे तो अनेक गोष्टी झालेल्या आहेत आपण बघतोय. ही गोष्ट आजची नाहीये, तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचीच ही बाब आहे अशी की आपण मुख्य प्रवाहात पण मुख्य प्रवाह कुठला असतो ते कोण ठरवते मला माहित नाहीये, दिलेलं मला माहित नाही. तर मी फक्त 10 मिनिटं मांडणी करेन, 15 मिनिटं, कारण नॉर्थ ईस्ट बद्दल लोकांचे गैरसमज जास्त आहेत, शंका आहेत. कारण आपल्याकडे माध्यम जेव्हा जेव्हा ते वाईट घडतं तेव्हा तेव्हा म्हणा की मला 3 वर्ष नागालँडमध्ये आकाशवाणीत नोकरी करायची संधी मिळाली आणि मला अत्यंत वाईट वाटलं की मी तिकडे का जन्मलो नाही याबद्दल. त्याचं कारण असं आहे की ज्या प्रदेशामध्ये अस्पृश्यता माहित नाही, जाती माहित नाहीत, भेदाभेद माहित नाहीत, असा भाग आपल्या भारतामध्ये आहे. किती चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे. जिथं कुणी उचलणार आहे, माझं संडास कोणतरी साफ करणार आहे, ज्या डोक्यात हेच माहित नाही की आपल्याकडे अनाथ असतात. गावात जन्मलेलं मूल ही गावाची जबाबदारी असते. मग असा भाग आपल्या देशात असेल तर आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणून काय करणार आहोत त्यांचं, हा मला नेहमी प्रश्न पडलेला आहे. म्हणून मी 3 वर्ष फक्त बघत गेलो आणि ईशान्य भारतात त्यांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळतो त्या दिवशी त्यांनी तुम्हाला स्वीकारलेलं असतं. साधी गोष्ट. आपल्या लोकांना, जे लोक पत्रकारांना, प्रामुख्याने माध्यमातल्या लोकांना हेच माहित नसतं. जरा मी एक मला डोळ्यासमोर नकाशा देशाचा, आपला नकाशा आणा डोळ्यासमोर. आपला जो नकाशा कुणी तयार केलेला आहे, ब्रिटिशांनी, बरोबर. एक चिकन नेक नामक एक अशी एक गोष्ट येते. दार्जिलिंग संपतं आणि मग असं एक पातळ असा एक नकाशा येतो बघा. नकाशा म्हणा त्याला आपल्याकडे चिकन नेक म्हणतात आणि त्याला शास्त्रीय भाषेत सिलिगुडी कॉरिडॉर म्हणतात. त्याला चिकन नेक म्हणजे कोंबडीच्या मांडणीसारखं आहे. ते किती लांब आहे? ते जास्तीत जास्त 60 किलोमीटर आहे. त्याची रुंदी किती आहे? साधारणतः 20 ते 30 किलोमीटर आहे. एका बाजूला भूटान आहे, चीन आहे, बांगलादेश आहे. आणि ते जर मान तोडली तर देशाचं काय होईल लक्षात घ्या. आपण मग पुढे जातो आणि आसाम आपण ज्याला म्हणतो. आसाम म्हणजे काय आहे? आसाम हा नंतर झालेला एक राज्य आहे. त्याला नेफा म्हणायच्या पूर्वी मिझोराम, मणिपूर, नागालँड, मेघालय, त्रिपुरा ही 6 राज्य तयार झाली. एकूण 7 राज्य झाली. तुम्ही जर रस्त्याने गेलात तिकडं तर तुम्हाला ती कोंबडीची मान ओलांडल्याशिवाय तिकडे प्रवेश जाताच येत नाहीये. तुम्ही जर तिकडे जाता तेव्हा ते गेटवे ऑफ, जसं इंडिया असतं तसं ते गेटवे ऑफ नॉर्थ ईस्ट असतं. तिकडे गेलात की सगळा भूगोल बदलतो, इतिहास बदलतो, लोकांची मानसिकता बदलते, लोकांचं दिसणं बदलतं. नीट समजून काय म्हणतो ते. त्यांची संस्कृती बदलते, त्यांचा धर्म बदलतो, त्यांच्या सगळ्या व्यवस्था बदलतात, प्रथा परंपरा बदलतात आणि मग आपण नव्या दुनियात जातो. एवढ्या छोट्या त्या भागामध्ये 200 ट्राईब्स आहेत कमीत कमी. किती? 200. किती भाषा आहेत? जवळपास 300. इतकं वैविध्य आहे. गाव बदलले की भाषा बदलते, त्यांचा वेश बदलतो, त्यांचं दिसणं बदलतं, त्यांची खाद्य संस्कृती बदलते,
इतकं वैविध्य आहे की आपण ते उदाहरण मी नागालँडला होतो, नागालँडमध्ये मी न्यूजचा हेड होतो आकाशवाणीमध्ये. आकाशवाणीमधून आज सुद्धा 16 भाषांमधून बातम्या जातात. ते कुणी ऐकतं का? 16 भाषा. म्हणजे मी किती समृद्ध होतो. इंग्रजी मुख्य, नागा म्युझिक सगळ्यांची बोलण्याची भाषा, आणि मग नंतरच्या 15 भाषा. तुम्ही इमॅजिन करा हे की एका आकाशवाणी केंद्रावरून 16 भाषेतून बातम्या चाललेल्या आहेत दिवसभर, आणि कार्यक्रम सुद्धा नुसत्या बातम्याच नव्हे. तर हा जो आपण समजूनच घेत नाही. आपले खूप गैरसमज आहेत की ते लोक कुत्रे खातात आणि अमुक होतो आणि मग ते मांसाहारी आहेत वगैरे वगैरे. त्याच्या पल्याड जाऊन ती माणसं एकमेक कशी वागतात आपण हे कधी बघतच नाहीये. मणिपूरची घटना घडल्यानंतर मागच्या 6 महिन्यात 7 महिन्यामध्ये सगळा देश तिकडे बघतो असं मणिपूरमध्ये. मणिपूर एकटा आहे का? नाही. नागालँड मधला एक मूल जन्म तिथं. सांगतो एक महत्वाचं मला आठवलं. नागालँड मध्ये, मिझोराम मध्ये, मेघालयामध्ये, अरुणाचलच्या 4 जिल्ह्यांमध्ये, मणिपूरच्या वरच्या सगळ्या ट्रायबल्स एरियामध्ये, त्रिपुरा अपर त्रिपुरामध्ये आई बाप लग्न जमवत नाही. तर तिथला क्राईम रेशो बघा 0 आहे. क्राईम रेट होत नाही, चाइल्ड अब्यूज वगैरे काहीच नाही. आणि आई वडील लग्न जमवत नाहीत. ज्या मुलांनी आपल्याला मैत्रीण मिळाली नाही शाळा कॉलेजमध्ये त्यांची लग्न झालेली नाहीत अजून. तिथं हुंडा पद्धती नाही, तिथं बालविवाह नाहीत. तर आई बाप लग्न जमवून देत नाहीत. मुलांनी आपली मुलगी किंवा मुलीने आपल्या मित्रांनी निवडायचं आहे. मग मुलीचा मित्र जातो घरी, त्या सांगतो सासऱ्याला बाबा हे कोट घे माझ्याकडून, आमकडे तुला काहीतरी डुकरं देतो किंवा आणखी जुन्या काळात आता काही पैसे देतो वगैरे, आणि मग ते त्याला मंजूर करतो की हा लग्न होणार आहेत म्हणून. अशी परिस्थिती आहे. मग हा भाग मागासलेला असेल का? जिथं कचराच कुणी म्हणजे मी सांगतो की 3 वर्षात बघितलं की तिथे एक स्वच्छतेचा एक दिवस असतो. स्वतः जज माझ्या बाजूच्या क्वार्टरमध्ये जज राहायचे, डिस्ट्रिक्ट जज, ते सुद्धा आपली नाली स्वतः साफ करायचे. त्या लोकांमध्ये हे त्यांना माहितीच नाही की माझा कचरा कोण साफ करतो. मेघालयातली बातमी 4 वर्षापूर्वी वाचली असेल की मेघालयामध्ये एक दंगल झाली होती शिलाँगमध्ये, की तिथले शीख आणि स्थानिक लोकांमध्ये भांडणं झाली होती. जेव्हा 1905 ते 8 दरम्यान शिलाँग राजधानी केली नॉर्थ ईस्टची, आसामची, तेव्हा लोकच नाही आहेत थंड साफ करणारे वगैरे. स्थानिक लोक त्यांना माहितीच नव्हतं असं करायचं असतं. मग पंजाब मधून त्यांनी तिथले सफाई कामगार आणले आणि मग त्याने कामाला लावलं. तिथल्या सांग त्यांना जागा दिली आणि मग हळूहळू ते ब्रिटिश निघून गेले. फ्लश संडास आले. मग त्या लोकांनी ते लोक सुरू आपण त्यांना माहिती आपण कुठून आलो हेच माहित नाही त्यांना, मुळे विसरले होते. त्यांनी छोटे व्यवसाय सुरू केले आणि मग स्थानिक भांडणं सुरू झालेली आहेत. चहा मळ्याचं जे प्रकरण आहे, चहाच्या मळ्यामध्ये कामगार वर्षच स्थानिक माणसं आहेत. नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्यात श्रमयुगाचे हेच माहित नाही. श्रमयुगाचे असतात म्हणजे मजुरी करणं हाच प्रकार माहित नव्हता. जेव्हा चहाचे मळे सुरू झाले, चहाच्या मळ्यात कोण लोकांना मी थोडं असं मी गुलामीचं प्रतीक होतं कुठलं, की मी माझी मजुरी विकायची, श्रम विकायचे आहे, त्या मजुरीचं प्रकरण होतं. म्हणजे मी मजुरी विकतोय म्हणजे मी गुलाम झालेलो आहे. म्हणून लोक मजुरी करत नव्हते, म्हणून बाहेरून लेबर आणलेलं आहे ते सगळं. बरं ते लेबर कुठून आणलं? बिहार, युपी तिकडून आणलं. आणि त्यांना हेच माहित नाही की हे कोण लोक आणलेले आहेत. आत्ताचे प्रॉब्लेम झालेले आहेत ना मागच्या 50-60 वर्षामध्ये. ते प्रॉब्लेम इथं आहेत की मला मजुरी विकायचीच माहित नाही. आज सुद्धा सगळ्यात चांगली हळद तिथं तयार होते, सेंद्रिय हळद किंवा तिकडे सेंद्रिय मिळतं. आज पण त्यांना विकायचंच माहित नाहीये की मला विकायचं असतं हे. म्हणजे जर ते लोक एवढेच आणखीन सुद्धा प्रिय नसतील तर मणिपूरचा प्रॉब्लेम आपण नीट समजून घ्यायला हवा. तो असा की मणिपूरमध्ये काय नेमकं झालं. मणिपूर हा भाग नॉर्थ ईस्टचा भाग आहे.
आणि मी जबाबदारीनं एक वाक्य वाचतो, नेहमी सांगत असतो की जिथं जिथं हिंदू असतात तिथं तिथं जातीयता असते. जिथं जिथं हिंदू असतात तिथं वर्ण व्यवस्था असते. जे मणिपूरमध्ये आहे. मणिपूर फार खूप आतलं राष्ट्र आहे, ते राज्य आहे. ते संस्थान होतं कचार, अहोम आसाममध्ये, अहोम हे थायलंडचे. बरं का, नीट लक्षात घ्या. अहोम भारतीय नाहीत हा. ते आले 14व्या शतकामध्ये, 15व्या शतकामध्ये. ते येऊन त्याला क्षत्रियत्व भात केलं, कचारींना क्षत्रिय करून टाकलं. बब्रुवाहनाचं असं म्हणतात की बब्रुवाहन जो एक यांचा मुलगा होता अर्जुनाचा, तर त्याचं जे आहे ते मणिपूर असं झालं. ते मणिपूरचं, आता मी तुम्हाला ते पार्श्वभूमी सांगतो मणिपूरची. मणिपूर ही इम्फाळ नावाची नदी आहे, बरं का, लक्षात घ्या. इम्फाळ हे इम्फाळ नदी आहे. तिचं साधारणतः एक 700 स्क्वेअर किलोमीटरचं किंवा मैलांचं एक खोरं आहे. त्या खोऱ्यात जे लोक आहेत ते मणिपुरी. पण दिसायला सगळं मंगोलियन बरं का. सगळ्यांच्या भाषा पण इंडो टिबेटियन आहेत, इंडो चायना टिबेटियन आहेत. त्यामुळं दिसायला सगळं सारखेच आहेत. आणि मग त्यामधल्या जो एक राजा होता गरीब नवाज नावाचा, 1400 समथिंग, तर त्या तिथं राहतात ते सगळे वैष्णव आहेत. बरं, मणिपूरमध्ये जे लोक आहे राहतात त्याच्यामध्ये डोळ्यात मणिपूरचं जे खोरं आहे नदीचं, इम्फाळ नदीचं, ते खूप छोटं आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 20-22 लोक, 12-13 लाख लोक राहतात टोटल ह्याच्यामध्ये. आणि वरचे जे भाग आहे डोंगराळ भाग, तिथं आदिवासी राहतात सगळे. किती आदिवासी आहेत तिकडं? बरं, ते आधी सांगतो. मैतेई किंवा मणिपुरी म्हणजेच हिंदू, आणि त्यांची भाषा मणिपुरी किंवा मैतेई म्हणजेच हिंदू. त्यांची ओळख मणिपुरी असणं हेच हिंदुत्व आहे, हिंदू आहेत ते. आणि पण त्याचा अगदी जोक आहे की त्या मणिपुरींमध्ये सगळ्या जाती आहेत, ब्राह्मणांपासून ते सफाई कामगारांपर्यंत. सगळे मणिपुरी हे एक 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 जीव मणिपुरी नाही आहेत. तिथे जे 40 आमदार निवडून येतात त्यातले एक जागा राखीव आहे. आणि मुरवडच्या 20 जागा आहेत, त्याच्यामध्ये 7 नागा आहेत, मणिपुरी नागा, एक मारम आहे. आणि मग कुकींमध्ये पण परत म्हणजे मणिपूरच्या ट्रायबल्स साधारणतः 35 ट्राईब्स आहेत. तर कुकी, ती कोणती बॉक्सिंग करणारी कोणती, मेरी कोम पण एक ट्राईब आहे बरं का. गांते आहेत, मुष्टियोद्धा, हा मुष्टियोद्धा होते ती. तर असे साधारणतः 31 ट्राईब्स आहेत तिथं. त्या सगळ्या वर राहतात आणि सगळ्यात जास्त जी जमीन आहे ती त्यांच्याकडे आहे. मणिपूरमध्ये राजेशाही होती, लक्षात घ्या. ते एक संस्थान होतं. आणि कुकींमध्ये, मैतेईंमध्ये किंवा मणिपुरी लोकांमध्ये जसे ब्राह्मण आहेत तसे ओबीसी पण आहेत आणि ख्रिश्चन पण आहेत. आणि मैतेईंमध्ये पांगल नावाची जी 8% काय म्हणते ती मुस्लिम आहे बरं का. लक्षात घ्या मी काय सांगतो. मुस्लिम आहेत ते 15व्या शतकापासूनचे, आत्ताचे नाही आहेत ते. आणि विशेष म्हणजे हिंदू आणि तिथे मुस्लिमांमध्ये खूप गुळपीट आहे. लक्षात घ्या, तिथं हिंदू मुस्लिम भांडण नाही आहेत. पांगन जे मुस्लिम आहेत ते आणि मैतेई ते स्वतःला पण ते म्हणते बरं का, ते पांगण सुद्धा स्वतःला मणिपुरीच म्हणून घेतात. ते पण तीच भाषा बोलतात. देश आहे एकूणच नॉर्थ ईस्टचा, हा सगळा आपल्यापेक्षा भाषक भिन्न आहे, आहार विषयक भिन्न आहे, संस्कृत बरी. आणि आणखीन एक तिथलं वैशिष्ट्य आहे सगळ्याच लोकांचं, हे झालं मणिपूरचं. मणिपूर मधल्या ज्या वरच्या जाती आहेत 31, 32, 35 पर्यंत जगात ट्राईब्स आहेत, त्या सगळ्यांची भाषा वेगळी आहे. सगळ्या डोंगरावर राहतात, सगळ्यात जास्त जागा त्यांच्याकडे आहे. आणि 371A बद्दल नंतर बोलणार तुमच्याशी मी. हे का सांगतोय मी तुम्हाला की बाहेर गेल्यावर मणिपूर मधला नागा
किंवा मारम किंवा कुकी किंवा गांते किंवा कोम हे स्वतःची ओळख मणिपुरी सांगत नाही, तर मी मणिपुरी नाग आहे, मी मणिपुरी कुकी आहे, मी मणिपुरी गांते आहे किंवा मणिपुरी कोम आहे असं सांगतात बरं का. नीट लक्षात घ्या. जे मैती आहे तेवढं सांगतात की आम्ही मैती किंवा मणिपुरी आहोत. त्यांची भाषा बरं, त्या सगळ्यांच्या भाषा वेगळ्या आहेत. 31, 32, 35 भाषा वेगळ्या आहेत त्यांच्यासाठी मग 371C म्हणून एक वेगळं घटनेतलं कलम दिलेलं आहे. तिथून खरी भांडणं सुरू होतात. मग आपण ह्या गोष्टींकडे मीडिया काय बघतो, मला माध्यमांवर सांगायचं. आता मी नेहमी बोलत असताना आता आपल्याकडे ते मणिपूरमध्ये गोंधळ सुरू झाला आणि इथून तिथं माध्यम तिकडे पोहोचली. बरं, मी सांगतोय हे फक्त मणिपूर पर्यंत सांगत नाहीये, मी सांगतोय हे सगळ्या नॉर्थ ईस्ट बद्दलचे सांगतोय मानसिकता. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. तर जाताना पहिल्यांदा आपला मेंदू जो आहे कोरा करून जा तिकडे जात असता, तर तुम्हाला तिकडे मानसिकता कळेल. तर नाही सांगतो ना सगळ्यांना कळेलच सांगतो मी. इम्फाल कोरा आहे हे नॉर्थ कडे, नॉर्थ साऊथ हा ईस्ट वेस्ट करतो मी. ओके, नॉर्थला नागा आहेत सगळे, नागा आणि मारम आहेत, नेपाळी पण आहेत बरं का. साऊथला कुकी आहे समजा सगळे, ते 7-8 असेल. वेस्टला मिझोराम आणि बाकी आसाम लागतो आणि ईस्टला म्यानमार आहे. तर गोंधळ आपल्याकडे होतो की लगेच म्हणतात की मणिपूरची नीट समजून का पहिल्यांदा म्यानमारची सीमा लागते, तिथं चीनची सीमाच लागत नाहीये. एका बाजूला तिकडून वेस्ट बांगलादेश लागतो आणि मैतेई हे जसे मणिपूरमध्ये आहेत तसेच ते बांगलादेशमध्ये पण आहेत आणि म्यानमारमध्ये पण आहेत, हे विसरू नका. कुकी पण आणि नागा पण तिन्ही राष्ट्रांमध्ये आहेत. आपल्यावर मीडिया काय सांगतो, मग काय होतं की समजा मी घुसाचे तिकडे जाण्याचे 4 मार्ग आहेत, 3च मार्ग आहेत महत्वाचे. एक, तुम्ही येता वरून मिझोराम कडून, आसाम कडून, आणि मग इकडून येता तुम्ही नागालँड कडून. मी काय सांगतो तुम्हाला समजून, हे कळलं तर तुम्हाला नॉर्थ ईस्ट कळेल मानसिकता कशी असते ती. मग ते येताना काय करतात ते की तुम्ही गाडी करता कोहिमामध्ये की मला कवरेजला जायचं आहे कुठं अमुक एरियामध्ये, तिथले लोक मग ते लोक तिकडचे त्या लोकांचे वैशिष्ट्य आहे नॉर्थ ईस्टच्या. आपल्या जातीबद्दल ते कधी वाईट बोलत नाहीत. आपण बापाचं भावकी असते ना, तिकडे भावकीच माहित नाही लोकांना, भावकी माहित नाहीये. ते लोक स्वतः कधी वाईट बोलणार नाहीत, खाजगी सुद्धा बोलणार नाहीत. माझं ट्राईब वाईट आहे म्हणून ते स्वतःच्या ट्राईबचं अत्यंत चांगल्या प्रकारे करत असतात. कारण जेव्हा तिकडं असे काही आपण तिकडे जाऊन करायचा प्रयत्न करतो त्यावेळी ते ख्रिश्चन नसतात, ते आधी नागा असतात आणि मग ख्रिश्चन असतात. हे नीट समजून घ्या. नॉर्थ ईस्टची माणसं त्यांचा धर्म कुठले असू द्या, ते आधी आपल्या ट्राईबचे असतात. कारण नागांमध्ये आज सुद्धा त्यांना गॉड माहित नाही पण त्यांना भूत माहित आहे, लक्षात ठेवा. मी हे अनुभवून सांगतोय. मी आज सुद्धा नागा असतील किंवा मिझो असतील किंवा त्रिपुरा मधले असतील, आपातानी असतील, मिशिमी असतील, हे सगळे ख्रिश्चन्स आहेत ते, पण ते अगोदर त्यांच्या ट्राईबचे असतात आणि मग त्या धर्माचे असतात ते. त्यामुळे आज सुद्धा त्यांना गॉड माहित नसेल पण त्यांना त्यांच्या ट्राईब्स बद्दल खूप माहिती असते आणि ते आपले स्वतःच्या अस्मिता कधीही विसरत नाहीत. ज्यावेळी त्यांना वाटतं की आपल्या अधिकारावर कोणतरी गदा आणणार आहे, त्यावेळी ते सगळे एक हे उभं राहतात. तर मीडियाचं काय होतं, एक फक्त 2च सांगतो मीडियाची उदाहरणं. एक कुठला तो BBC नंतर येत आहे, आणि त्याच्या आधी एक तो 2-3 नावं घ्या बरं.
नाही 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 एकच मिनिट नाही बरं सांगतो आठवेल मला ते तो नाही हे काढून देतो ना काय त्याचं नाव नाही आणि मग मी कोरेला खाली निघतो ललन टॉप सगळ्यात चांगलं रिपोर्टिंग पण ते सुरुवातीला ते 2 महिने खूप फसलेले होते बघत होतो सगळं मी त्याचं कारण असं आहे की समजा मी वरून खाली येतो नागालँड वरून उत्तरेकडून खाली येतो हा आपण छोड देंगे रिपोर्टिंग करेंगे मग तो आणून कुठं सोडतो माहिती आहे का तो आणून सोडतो इम्फॉल खोऱ्यामध्ये तर आगे नाही आहे का तिथून त्याला काय म्हणतं तिथून मैत्रीय ड्रायव्हर म्हणतो मैत्रीय ड्रायव्हर गाडी मिळते मालक सगळं तिथं मग त्याला आपलं काय सापडलं हे मग ती सुरू करतो की वो कुकी कितने बुरे हैं वगैरह वगैरह वो अफीम करते थे हे ते सगळं अब मुझे कुकी वहां जाना है साउथ में या कुकी बैठे हुए म्हणतात त्या तो काय करतो मग तो तिथपर्यंत जात नाही तो आगे आपको मध्ये पण सांगतो की अभी आप तुम लेके जाओ आणि मग तो तिकडे तो सांगतो की मोती किती चांगले आहेत कुकीचा वाईट मोती वाईट आहे मग कुकी चांगले आहेत असं सगळं रिपोर्टिंग सुरू होतं बॅलन्स जो आहे मीडिया तो कळतच नाही आपल्याकडे कारण आपल्याकडे मीडियाचा प्रॉब्लेम काय झालेला समजून घ्यायचं नाही पहिली गोष्ट मीडिया तटस्थपणे बघू शकत नाही जेव्हा राहुल गांधीचं नाव मुद्दाम घेतो राहुल गांधी जेव्हा गेले तिथं ते इम्फाळला उतरले गाडं कुठं बसलं आणि इम्फाळला उतरल्यानंतर ते त्यांचं स्वागतच झालं असं वाटत होतं काही लोकांना की ते स्वागत होणार नाही राहुल गांधींचं मी त्याचा प्रतिनिधी नाही मी सरकारी नोकर होतो बरं का सांगतो माझा पण सांगतो आणि स्वागत झाल्याबरोबर त्यांना थांबवलं की नाही म्हणजे पुढं खूप डेंजर आहे तुम्ही जाऊ नका वगैरे त्यांना हेलिकॉप्टर लिफ्ट केलं आणि त्यांना कुकी एरियात सोडलं तिथे स्वागत झालं आणि तिथून तो बाबा मोरंगला गेला की जिथं मैत्री खूप आहेत जवळच आहे सगळं ते सगळीकडे स्वागत झालं कारण त्या लोकांना निर्मळपणा कळतो हा त्यातला मोठा एक पेज आहे मीडियाचं काय झालं की मीडियात गेला मराठी मीडिया पण 1-2 लोक गेले होते कव्हरेज करून आले त्यांना कळलंच नाही की मानसिकता कशी असते ती कारण तिथली माणसं छोटू पैशासाठी वगैरे आपल्या जातीशी द्रोह करत नाहीत ट्राईबशी वगैरे तिकडे भावकीच प्रकार माहित नाहीये कारण माझ्या असं मत असतं ना त्यामुळं आम्ही किती सांगतो ते कसे वाईट आहे सांगत असतो ना आणि आणखीन एकदा मी 2 मिनिटाचं एक समाप्त करतो मग प्रश्न विचारतो बरं का कारण लोकांची शंका खूप आहेत लोकांना काय वाटतं बऱ्याचदा 371 सी बद्दल बोलतोय आपल्याकडे किती 371 किती आहेत माहित आहेत का कोणाला 371 किती आहे बरं चालतं प्रश्न मी तुम्हाला हे विचारत नाही म्हणजे तुमची परीक्षा नाही घेत मी लोकांना काय फक्त लोकांना 371च माहित आहे कुठलं काश्मीर बद्दलचं हा 371 एकच माहित आहे फक्त 371 महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासाठी आहे अजून सुद्धा 371 सगळ्यांना माहित आहे हो कारण ते मुसलमान आहेत तिकडं ना म्हणून माहित आहे टार्गेट काय आपलं मुस्लिम टार्गेट आहे ना आपलं की त्यांची जिरवली कशी तसं नाहीये ते इकडे जिरवून दाखवा म्हणतो मी तर मग 371 महाराष्ट्र गुजरातसाठी आहे तुम्ही गुगल करू शकता आता काय प्रॉब्लेम नाहीये 371 हे नागालँड साठी आहे 371 बी आसामसाठी आहे 371 सी मणिपूर साठी आहे त्याला सांगतो तुम्हाला मी 371 डी आणि आंध्र प्रदेश राज्यासाठी आहे तेलंगणा आंध्र प्रदेशसाठी आहे 371 एफ सिक्कीम साठी आहे 371 जी मिझोराम साठी आहे 371 एच अरुणाचल साठी आहे 371 आय गोवा साठी आहे आणि 371 ए तेलंगणा आणि कर्नाटक याच्यातील 6 मागास जिल्ह्यांसाठी आहे तर 371 सी जे आहे आता आपल्याकडे जसे लोक काही मागतात की आम्हाला सरसकट ओबीसी करून टाका तीच मागणी मैत्रिणींची आहे मैत्रिणी सांगितलं ब्राह्मणांपासून सगळ्या जाती आहेत कॅटेगरीज मध्ये ओके तिथले मैत्री ख्रिश्चन आहेत ते ओबीसी पण आहेत त्यांना सगळ्या सवलती मिळतात ख्रिश्चनांना सुद्धा त्याला पण विरोध करत नाहीये बरं मैत्री ओबीसी मध्ये आणि इतर मैत्रींमध्ये बेटी व्यवहार होतो तिकडे बेटी व्यवहाराबद्दल कोणाचा काय आक्षेप नसतो
नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. मग म्हणलं की आधी नीट समजून घ्या नॉटिस काय असतं ते. आणि तिकडं इंटर ट्राईब्स लग्नांमध्ये कुणीही अडथळा आणत नाही, विरोध करत नाही, कारण कुणाच्या भावना दुखावत नाही. म्हणून एक गोष्ट सांगायची राहून गेली माझ्याकडून. समजा नागालँड आहे आणि एक मूल जन्मत, त्याला किती भाषा येत असाव्यात वयाच्या 6व्या वर्षी? अंदाज करा. मी तुमची परीक्षा घेत नाहीये, एक सांगायला तुम्हाला मी 5 किंवा 6 भाषा येतात. का? मातृभाषा. वडील जर दुसऱ्या टाईपचा असेल तर पितृभाषा, मातृभाषा, पितृभाषा. शाळेतली भाषा इंग्रजी शिक्षण मिळतं. तिथं खाजगी संस्थांची काही गरज नाही, सरकारच इंग्रजी शिक्षण देतं. नंबर 4, मूल जेव्हा बाजारात जातं, नागालँड समजा 30 भाषा नागालँडमध्ये, तर मला समजा भाजी घ्यायची, फुल घ्यायची, तर मी कुठल्या भाषेत घेणार ना? तिथे एक मिक्स भाषा आहे, त्याला म्हणतात नागामीज. ती मिक्स भाषा आहे, म्हणजे ती बोली भाषा आहे, बोलायची भाषा, इंटरप्रिटेड भाषा. त्याला कुठली लिपी नाही, त्याला भाषा कुठली लिपी नाहीये. फुलं घ्यायची, किमान असे कित्याक असे किती, मग ते पाण्यानं बॉटल 10 टका, म्हणजे अशी ती भाषा आहे. त्या मुलाला ती भाषा लगेच येते, कारण त्याला बाजारात जाऊ ना काय ते खरेदी करता वगैरे. कारण सगळ्या टाईपला सगळ्या भाषा येत नाहीत. 4 भाषा झाल्या. त्याला टीव्ही बघून हिंदी येते है ना. कमीत कमी त्याला 5 भाषा येतात त्या पोराला. आईची भाषा, बापाची भाषा, शाळेतली भाषा आणि नागामीज कंपल्सरी आहे. आणि मग कमीत कमी 5 भाषा येतात पोराला. मग कोण समृद्ध आहे? मी किती? बरं, तिकडच्या मुलांना मग त्यांनी सूचक पण सांगून जातो. आपल्याकडे मूळ करतात ना चोर पोलीस. तिकडच्या मुलांना कुणाला पोलीस व्हायचं नसतं, सगळ्यांना चोर व्हायचं असतं. वातावरण असं आहे ना. तिकडच्या मुलांना कुणालाही पोलीस व्हायचंच नसतं, सगळ्यांना चोर व्हायचं असतं. चोर म्हणजे आपल्या भाषेतला चोर नाही, तर अँटी काहीतरी आपण करतो. तर मणिपूरमध्ये जे आंदोलन चालू होतं किंवा आहे की आम्हा मैत्रिणींना सगळ्यांना सगळं ओबीसी करा, आंदोलन आहे, होतं, चालू आहे ते. आणि पण त्यासाठी कधी मागणी तुम्ही ऐकली का की 371C रद्द करा? ही ऐकलंय कुणी? आधी ते रद्द करावं लागेल. ते कुणी रद्द करायचंय? तिथल्या असेंब्लीनं निर्णय घ्यायचा आहे बहुमतानं. मग ते दिल्लीत जाणार आहे, मग ते कॅन्सल होणार आहे आणि मग ते खाली येणार आहे. तर होईल ना. असं कसं होईल की कुणीतरी म्हणतंय म्हणून 371C रद्द करा, सगळ्यांना घोषित करा? असं होत नसतं. खरी भांडणं इथं आहेत. तिथली मला इथली माहित नाही, तिथली सांगतो. तर हे माझं स्वतःचं आकलन आहे, 3 वर्षात राहिलेलं. मणिपूरमध्ये तर माझे खूप मित्र आहेत, येणं जाणं माझं होतं. माझ्याकडे चार्ज पण होता. 3 वर्ष राहिलं. तर एकूण सगळी सामाजिक व्यवस्था जी आहे ती आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. सगळी मानसिक व्यवस्था पण वेगळी आहे, परंपरा वेगळ्या आहेत, प्रथा वेगळ्या आहेत. लोकांना जातीयता, अस्पृश्यता, काहीच वर्ण व्यवस्था काहीच माहित नाहीये. अशा माणसांमध्ये मी राहून आलो. तर आपण प्रश्न विचारा, प्रश्न शंका विचारा. मी नक्की माझ्या पद्धतीनं, माझ्या कृतीनुसार मी त्याचं तुम्हाला त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. हा, ते दोघांमध्ये काय म्हणजे व्हॉट इज द डिफरंट इन बिटवीन? नाही मॅडम, म्यानमारमध्ये पण आहेत. ह्या ट्राईब्स आहेत ना, त्यांच्या त्या सगळ्या ट्राईब्सचं जे प्रत्येकाची वेगवेगळी जीवनशैली वेगळी आहे प्रत्येकाची. त्या सगळ्यांच्या मान्यता वेगवेगळ्या आहेत. जसे की डिफरंट ट्राईब्स आहेत. सांगतो तुम्हाला, मणिपूरमध्ये मोठा म्हणजे काय म्हणतात, मोठा त्याच्या मार्किंग पोट असतात. 31 ट्राईब्स आहेत मणिपूरमध्ये, फक्त मणिपूर सांगतात. हा, तर त्या ट्राईब्स मध्ये 7 नाग आहेत मुख्य. एक मारम आहे. आणि मग तुम्ही जे म्हणताय उरलेले सगळे आहेत 8 नंतरच्या उर्वरित, त्या सगळ्या कुकी मधल्या ट्राईब्स आहेत. म्हणजे गांधी असतील किंवा
कोम असतील, छोटे लहान नाही ट्राईब. होम ही काय त्यांना मिळालेली काही अशी पदवी वगैरे म्हणून? पदवी नाही मॅडम, त्या ट्राईबचं नावच आहे ते. अच्छा त्यामुळे ते असं नाव घेऊन नाहीये, त्या त्या ट्राईबची ओळख आहे ती प्रत्येका स्वतःची. अच्छा. जसं नागा आहे, नुसतं नागा नागा सगळंच नागा आहे. हा 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 कुकी मध्ये पण 2 भेद आहेत. की सर माझ्या माहितीप्रमाणे मेरी कोम गांधी हे पॅरेंट्सला मिळालेली त्यांना नाही पदवी नाही, parents- पदातिकडे नाहीच असल्या. आपल्याकडे खान पदवी आपल्याकडे नाही गांधी हे पॅरेंट्सच्या म्हणजे मेरी कोमचे पॅरेंट्स नाही त्यांच्यामध्ये फक्त एकच आहे सगळ्या ट्राईब्स मध्ये. त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये लग्न होत नाही. काय म्हणतात लग्न? नाही एका गोत्रात लग्न होत नाही सगळ्यांमध्ये. तेवढं एकच आहे डिफरन्स. बाकी इकडची आई आईचं आडनाव वेगळं, वडील नाही मेरी कोमचे पॅरेंट्स जे होते ना, मेरी कोमचे पॅरेंट्स त्यांना गांधी ही म्हणजे कसं उपाधी मिळाली? नाही काय उपाधी काय नाही मॅडम. आडनाव असं ते ट्राईबचे पोट ते काम पोट जाती आहेत त्या थोडक्यात सांगायचं. त्यांच्या मनामध्ये असेल राज्यकर्त्यांची इच्छा काय, नाही केंद्राची इच्छा नाही काय? आता खरं सांगतो सगळं गोंधळलेलं असं आहे त्याच्यामुळं की का वाऱ्यावर सोडलं हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर ना? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. त्याचं कारण कोणा कळत नाहीये. पण माझं जे आकलन स्वतःच ते असं आहे की अपर आसाम अरुणाचल प्रदेशातील 4 जिल्हे, अपर आसाम एनआरसी झालं बघा. एनआरसीचं का फेल गेलं ते तुम्हाला सांगायची तो वेगळा विषय आहे, परत खूप मोठा विषय आहे तो. अपर आसाम, संपूर्ण नागालँड, संपूर्ण मिझोराम, संपूर्ण नागालँड, संपूर्ण मिझोराम, संपूर्ण मेघालय, अप्पर त्रिपुरा आणि नागालँडचा सगळा अप्पर भाग, जवळपास निम्मी लोकसंख्या राहते. हे सगळे ख्रिश्चन आहेत. आता ते परतून येणार नाही. बरं परतून येणार ते कुठे येणार? कुठे येणार परतून ना? कारण एवढी समस्या करून झाली तरी सुद्धा ते मुख्य प्रवाहात म्हणजे कुठे ते माहिती येत नाहीये. असा एक उद्वेग किंवा त्याबद्दलचं हे असू शकतं की आता काय उदासीन जाऊ शकते. असा एक तो माझं आकलन तुम्हाला खाजगी सांगेन तुम्हाला मी. तो एक वेगळा आहे. पण ही सगळा हा सगळा प्रदेश परत कारण त्याला कुठला धर्मच नव्हता. नॉर्थईस्टच्या आदिवासींना कुठला धर्म नव्हता. ते स्वतःच अध्यात्म होतं, स्वतःच्या मान्यता होत्या ज्या की रिलेट टू निसर्ग थेट मध्ये पण होत असतं. अशा सगळ्या मान्यता होत्या. ह्यात मी सगळं ते लिहिलंय मुद्दाम, हे सगळं लागू पडत मुद्दाम लिहिले तेवढ्यासाठी. त्यामुळे त्या मान्यता जरी ख्रिश्चन आल्या असतील, ख्रिश्चनांनी काय केलं येऊन मिशनरीने जेव्हा तिकडून आणलं त्यांना, ब्रिटिशांनी त्यांना याची परवानगी दिली. ह्या झालं 150 वर्षाचा नागालँडमध्ये. मिशनऱ्यांनी ते वैतागले होते की कोण लोक आहेत, सुधरतच नाहीत म्हणून. बरं शेतकऱ्यांचा जो नागांचा संपर्क होता, नागा म्हणजे नोगा, डोंगरावर राहणारे वगैरे, म्हणजे असा तो एक विचार आहे. कारण नागांनाच माहित नाही की आपल्याला नागा म्हणत होते म्हणून. लक्षात घ्या, विनोद सगळ्यात मोठा कुठं आहे? नागामध्ये आपल्याला नागा म्हणतात ते लोक म्हणून. त्यात नग्न राहणारे पण आहे. नोग म्हणजे बंगाली आणि नोगा म्हणजे नगावर राहणारे असे पण शब्द आहेत. त्यांनाच आपल्याला लोक नागा म्हणतात म्हणून. ते त्यांना कळलं की आपल्याला लोक नागा म्हणतात. ब्रिटिशांपर्यंत लिहिलं हे नागा आहेत म्हणून वगैरे. तर त्याच्यासमोर 2 पर्याय होते. एक बुद्धिझम होता म्यानमारकडच्या बाजूला वगैरे, आणि हिंदुइझम होता. त्यांनी थेट अमेरिकेचा बॅप्टिस्ट पकडले. अमेरिकेतले त्यांनी सगळे बॅप्टिस्ट झाले. ते हिंदू झाले नाही तितक्या वर्षात, किती 500 वर्षांमध्ये ते हिंदू झाले नाहीत आणि ते बौद्ध झाले नाहीत. थेट ते ख्रिश्चनच झाले. माझ्यासाठी धक्कादायक, माझ्या स्वतःसाठी वाचत असताना. सेकंड थिंग, मिशनऱ्यांनी काय केलं, त्यांनी शाळा काढल्या. त्यांच्या भाषेत लिपी, भाषेला लिपी दिली, व्याकरण तयार केलं, डिक्शनरी तयार केल्या, शाळा बांधल्या, दवाखाने केले, रस्ते बांधले, आणि मग शेवटी लोकांना धर्मांतर करा म्हटलेलं नाहीये. मग लोक आश्रयाला गेले येशूच्या.
सक्ती कुठे झालेली नाहीये. तो इतिहास फक्त गोव्यापुरता आपल्या भारतामध्ये मर्यादित आहे. त्यामुळे आधी त्याने सगळं ते केलं आणि मग लोक झाले. पण अजून पण ते लोक आधी नागा किंवा मी कुकी किंवा मी समजा आओ, मी लोथा, मी हंगामी, मी आधी ते असतो आणि मग मी ख्रिश्चन असतो. म्हणजे हे नीट समजून घ्या. तुम्ही काय म्हणतो तुम्हाला सांगतो ते. तिकडचे जे नाग आहेत ना, समजा नागालँडमध्ये 17 नाग आहेत, 17 टाईपचे नाग आहेत, 17 टाईपचे. तर ते 17 आधी ते माझे ओळख असतं काय असते, मी लोथ आहे, मी पांगण आहे, मी हंगामी आहे, म्हणजे त्यांची आधीच पहिली ओळख ख्रिश्चन नसते कधीच. आज सुद्धा तुम्ही जा माझ्या परस्पर तुम्ही जाऊन तिथं राहा, तुम्हाला कळेल मी काय म्हणतो. सध्या एका गावामध्ये बरं, हा आणखीन एक नागालँड मध्ये किंवा आदिवासी बहुल भागामध्ये एका गावामध्ये एकच जात असते, एकच ट्राईब असते. ती दुसरी ट्राईब नसते, एकच ट्राईब. हा त्या ट्राईब मधले वेगवेगळे क्लॅन्स असतील, एकच ट्राईब असते. आणि परंपरेनं तिकडं गाव ही आधीपासून सार्वभौम राष्ट्र होती, लोकशाही. तिथं राजाशाही नव्हती. त्यामुळे आज सुद्धा ते 371C सांगितलं वगैरे, तर त्या गावांची आज सुद्धा पहिली मालकी म्हणजे पाणी, जंगल, जमीन सगळं गावाच्या मालकीचं असतं. सगळ्यांच्या वैयक्तिक मालकीचं कुणाचं नाहीये. नीट मी का समजून घ्या. सार्वभौमिक राष्ट्र होती आधीपासून, त्या गावाची सार्वजनिक व्यवस्था होती. ब्रिटिशांनी ती कळलीच नाही. ख्रिश्चन म्हणले आम्ही शिवलाज करतोय, काय कपडे घालतोय फक्त, लक्षात ठेवा. मग मोठी चूक केलेली आहे ती. त्यांच्या परंपरा ह्या आज सुद्धा, त्यांची भांडणं जी असायची ना छोटी छोटी, की आमचा नाला वाहतो तर तिथून मासे नाही पकडायचे. आज सुद्धा समजा असं एक जंगल आहे, त्या गावाची सीमा आहे, तिकडचं रानडुकर इकडे आलं ना, तो माणूस इकडून मारू शकत नाही. इकडचा माणूस तिकडे आला ना आमचंच आहे ते. एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो वाटल्यास. आपल्या महाराष्ट्रातलेच एक ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ DGP पोलीस हे नागालँड मध्ये आहेत, त्या तिकडे. आणि गावपुरा म्हणून प्रकार असतो तिकडं, म्हणजे गावाचा प्रमुख. मधल्या खुर्चीवर गाव प्रमुख बसतो, विलेज हेड काउन्सिलर. मग बसतात मुख्यमंत्री. त्यानंतर आधी तो मधल्या खुर्चीत बसतो, मग मुख्यमंत्री, आणि मग कलेक्टर, आणि मग उर्वरित माग. समजा मला माझ्या गावामध्ये ह्यांना आपल्या गावात गाव शाळा सुरू करायची, समजा आधी गाव, तर पहिला अर्ज ह्यांना करावा लागतो विलेज काउन्सिलला. पहिला अर्ज ह्यांना करायचा आहे, सरकारला अर्ज करायचा नाहीये. मग ह्याची मिटिंग होते. मग ते विचारतात काय तुम्ही शाळा काढता तुमच्या गावात, बरं काय काय देणार तुम्ही हे. मग तिथं लीज असतं 50 वर्षाचं शाळेचं. मग सप्लाय आमच्या माणसाकडून होईल, तुझी जागा आहे तर मग हा पाणी सप्लाय कधी ह्याला एवढे पैसे आधी ठरतं सगळं ते, आणि मग सुरू होतं ते. याचं संपवायचं का ठेवायचं, हा प्रश्न सगळ्यात मोठा. पण तू माझ्या परस्पर विचारतो जाऊन तिथं कलेक्टर, SP वगैरे त्यांना मुख्यमंत्र्यांचं लोक विचारत नाहीत. ते आपल्याला मोठं वाटतं ना, नाही. तिथं मोठं नाही, गावापेक्षा मोठा कुणी नाहीये. हा आता प्रश्न येऊ जाता म्हणजे आता काय असणार मीडिया सिस्टीम, कुठला मीडिया, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि इन 6 पेपर आहेत नागालँड मध्ये. मणिपूरमध्ये तिथला मीडिया हा काय म्हणायचं त्याला मोकळा आहे आणि नाही पण. असं मी काय म्हणतोय, कारण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता तुम्ही कधी ऐकलं का की पोलिसांनी लाठीमार केलाय नॉर्थ ईस्ट मध्ये, बातम्या होती ना कधी? उदाहरण थांबतो मी, पण तुम्ही ठरवा काय करत असते. समजा तुम्ही आपल्या गावातले आहोत, एकाच गावातले, मी तर राडा सुरू केला, पोलीसवाले काहीच करत का, माझी माणसं आहेत ना, मी कशाला मारू त्याला.
कधी तुम्ही एक बातमी दाखवा की पोलिसांनी लाठीमार केलाय आणि पळवून लावलंय म्हणून आपल्याच लोकांना. हा समजा त्या गाड्या उभ्या आहेत ना, तिकडे दुसरे लोक उभे असतील मी तो तिकडे फेकेल किंवा ते फेकतील, पण मी इथं नाही फेकणार, इथं मी लाठीमार नाही करणार. इट्स अ सायकॉलॉजी. कारण माझी माणसं आहेत ना, इतकं ते एकजीव झालेले आहेत एकमेकांशी आधीपासूनच. गावं आहेत ना ती सार्वभौम राष्ट्र आहेत, ती त्या राष्ट्रात चालला मुलगा येतो, तिथं कोण भिकारी नाहीये, तिथं कोणी तुम्हाला म्हातारा दिसणार नाही खुरडत चाललाय भाकर देत नाही म्हणून. नाही, जन्मलेलं मूल ही गावाची जबाबदारी, ही मानसिकता झालेली आहे. हो, जन्मलेलं मूल ही गावाची जबाबदारी असते, गावात जन्मलेला माणूस गावाची जबाबदारी असते. तो कसा उपाशी मरेल? म्हणून मी लोकांमध्ये नॉर्थ ईस्ट बद्दल मी ते काढायचा प्रयत्न करतोय माझ्या पद्धतीने. म्हणून मी तुम्हाला म्हणजे बोला, विचारा, मला शंका विचारा, मी तुमचं मला जमेल तेवढं मी तुमचं संरक्षण करेन. आधीपासून हे नवीन नाही त्यात काही. पण पहिले मीडियावर येत माझ्यासाठी ती अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. कारण नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्यांना सांगत असतो की म्हणजे तर महिलांवर आता अत्याचार झाले सगळं हे मी पहिल्यांदाच ऐकलं आणि वाचलेलं. याच्यापूर्वी असं कधी झालेलं नाहीये. इट्स अ न्यू ट्रेंड. का ते मला नीट आकलन करून घ्यावं लागेल. पण नॉर्थ ईस्ट मध्ये हा प्रकार कधीही नव्हता आणि मणिपूरमध्ये तर कधीच होऊ शकत नाही, नागालँड मध्ये होऊ शकत नाहीये, मेघालयात होऊ शकत नाहीये, मिझोराम मध्ये होऊ शकत नाहीये, मणिपूरच्या नागालँडच्या काय म्हणतात त्याला अरुणाचलच्या 4 होऊ शकत नाहीये, अप्पर आसाममध्ये होऊ शकत नाही. त्याची कारण अशी आहेत की तिथल्या लोकांमध्ये सगळे निर्णय ही स्त्रिया घेतात. तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जा, कुठल्या दुकानात जा, व्यापारात जा, तुम्हाला महिला दिसतील, पुरुष फक्त झोपलेले असतात किंवा पत्ते खेळत असतात. एवढाच रोल असतो पुरुषांचा. एक उदाहरण सांगतो मला. माझा ड्रायव्हर मित्रच आहे तो. आम्ही लांब गेलो टूरवर. एका माझा टूर होता माझा ट्रेन सांगला. फक्त उदाहरण सांगतो मग तुम्हाला कळेल बरं का. तर मी सूचकपणे सांगून देतो. म्हणलं सर आपकी यहाँ पे औरत खूप खुश होती है. म्हणजे बायको सुख म्हणजे असतं बाईचं. आमचं लग्न झाल्यावर म्हणलं मग ती काय होतं, मग ती फरशी पुसायला बाई असते, झाडायला बाई असते, स्वयंपाकाला बाई असते, मग तिला खूप सोनं असतं हे ते. मग म्हणे पण त्याचा काय प्रॉब्लेम म्हणे करते काय म्हणजे तेवढंच. तिकडे तसं नाहीये, सगळी कामं बायकाच करतात. म्हणजे त्याला धक्काच बसला की बाई काहीच काम करतायत सुखात असते. म्हणजे जी काही फक्त मुलंच होतात, म्हणजे ते जर सुख असते तेवढंच, तिला मुलं होतात तेवढंच सुखात राहते, म्हणजे ती काहीच काम करत नाहीये. हे दोन हे आहेत ना त्या तिकडे बायकांना कळत नाहीये की हे कसं काय की म्हणजे बायका काम करताना का करीत नाहीत काम. त्यांनी काम करायला पाहिजे. काम म्हणजे कोणतं, म्हणजे सगळे स्वयंपाक करण्यापासून विणणे, कपडे शिवणे, सगळ्या गोष्टी, शेतात काम करणे. इव्हन तुम्ही नॉर्थ कुठे जा तुम्हाला फक्त बायकाच दिसतील सगळीकडे. म्हणजे सुखात सुख म्हणजे काय तर त्या बाईला पण घरातले सगळे निर्णय ही बाई घेते. माझी एक कली ते तर कधी गाडी घेऊन आली. तिला म्हणाले काय आज भाऊ काढली गाडी मेरा नाही हो. मग माझ्या नवऱ्याची गाडी आहे म्हणजे. जोवर मी माझी गाडी विकत तोवर ती माझी गाडी नाही हे लक्षात ठेवा. ही मानसिकता आहे बायकांची सुद्धा. जोवर मी माझी गाडी विकत घेत नाही तोवर ती गाडी माझी नाहीये. हे घर नवऱ्याचं आहे, माझं नाहीये. जोवर विकत तोवर माझं घर नाहीये. ही आज पण सायकोलॉजी ती कायम आहे बायकांची. ती बिघडवायची का आपण तिकडे जाऊन. हा हे मला पडलेला प्रश्न आहे तो. माझ्या एका मित्राचा घरामध्ये एक अविवाहित बहीण होती. तो कसा लिहिलाय पण तर त्याचं ते म्हातारा कुरकू करायचं नेहमी. मग तिथं आणखी नाही का म्हणले हे बघ म्हणली ही माझी मुलगी आहे, हे घर माझं आहे, तू आलता मला लग्न करतो विचारलं मी आलेले नव्हते, तू घर सोडून जा म्हणे. म्हणजे सायकोलॉजिकली ते लोक किती वेगळे आहेत हे आपण समजून घ्यायला. त्यांची टोटल संस्कृती वेगळी आहे. हो, महिलांना अधिकार दिलेले सगळं घरातले सगळे निर्णय महिलाच घेतात. पुरुषाला अधिकारच नाही कुठली, कारण ती काम करते. ती कोणाने सगळी बायका चालवतात ना. मातृसत्ताक फक्त मेघालय ह्याच्यात आहे. मणिपूरमध्ये काही भागात आणि मेघालयामध्ये. नागालँड मध्ये मातृसत्ताक नाहीये. मेघालयात पण मिझोराम पण सगळे निर्णय शेवटी बाई घेते. हो, इमा मार्केट जे आहे ना
तर आता ना महिलांनी ते टाके फेकले वगैरे किंवा ते अमुक जाळलं हे ते आजचं नाहीये, ते इतिहासामध्ये पण आहे. इमा मार्केट महिलांची शक्ती, महिला शक्ती जी आहे ती मणिपूरमध्ये आजची नाहीये. आता नागालँडमध्ये दारूबंदी आहे. कुणी केली? महिलांनी केली. मणिपूरमध्ये दारूबंदी आहे. ड्राय स्टेट आहे मणिपूर, महिलांनी केलेली आहे. महिला किती दारू असेल, महिलांनी दारूबंदी केलेली आहे. बोला सर, की मुलं आणि मुलगी आणि मुलगा स्वतःच्या मनानं जोडीदार निवडतात. मग ते मैत्री असो किंवा कुणी असो, कुकी असो, गांधी असो, कोणी असो, त्याचा रोटी व्यवहार भेटी व्यवहार सुरळीत आहे. रोटीवर तर आधीपासून सुरळीत आहे. हो, आणि भेटी व्यवहार पण सुरळीत आहे. सुरळीत आहे. हो, मग भांडण का? कुठलं ते भांडण धार्मिक झालेलं आहे. कारण रोटी व्यवहार आहे, भेटी व्यवहार आहे. आता जे भांडण आणि त्याच्यामध्ये लोकसंख्या कोणाची जास्त आहे, मैत्री की कोकीची? समजा नाही, तुम्ही मणिपूर बद्दल बोलत असाल तर मग समजा 40 लाख 20 लाख लोकसंख्या असेल, 20 लाख लोकसंख्या असेल मणिपूरमध्ये, प्रश्न जागेच भांडण आहे ते जागेवरून आहे. हो, 371C नुसार जो प्रदेश आहे ना, इम्फाळ खोरं जे आहे नदीचं, त्यात परत 5 उपनद्या आहेत, 6 उपनद्या आहेत. ते सुपीक खोरं आहे आधीपासूनच. त्यात राहतात ते सगळे मैत्री राहतात, बहुतेक सगळे. डोंगर रांगा ज्या आहेत त्यांचा प्रदेश हा त्यांच्यापेक्षा चौपट मोठा आहे, पण तिथं पिकत काहीच नाही, लक्षात ठेवा. तर आता काय झालंय की जागा कमी पडते हे मान्यच केलं पाहिजे. पण ते लोक डोंगर रांगाच्या जागा, त्या आदिवासी भागातल्या जागा खरेदी करू शकत नाही जोपर्यंत 371C संपवलं जात नाही. कारण ते सगळ्या आदिवासींच्या जमीन आहेत ना त्या. तो आत्ताचं भांडण आहे ते एक तर भूभागाचं भांडण आहे, जमिनीचं. आम्हाला वाटतं सर भेटी व्यवहार जमिनीचं आहे आत्ताचा. पण त्यासाठी तुम्हाला 371C संपवावं लागेल. आपल्याकडे जसं 370 संपल्यानंतर लोक लग्न करणार होते ना काश्मीरमध्ये, सेम प्रॉब्लेम इकडे येतो. पण पुरी देणार कोण तुम्हाला? जमीन देणार पहिल्यांदा तुम्हाला. म्हणून तुम्हाला मगाशी म्हणालो 371C आधी विधानसभेमध्ये बहुमतानं पास करावं लागेल रद्द करण्यासाठी. मग तुम्हाला केंद्रात लोकसभेत तिकडे यावं लागेल, तेव्हा सगळं मिळेल ना. ते इतकी प्रोसिजर आहे ती. मला एक सांगा, हे सगळं नॉर्थ ईस्ट मध्ये शक्य नाही, कारण ते मुस्लिम नाही आहेत. नॉर्थ ईस्ट मध्ये शक्य नाही सर, अजून तर शक्य नाही. कारण मग हातावर जाईल ऐका तुम्ही बरं का. फक्त तुम्हाला मणिपूरचं किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये कुठल्या ट्राईबचे अंडरग्राऊंड नाहीत हे मला सांगा. ऑफिशियली तुम्ही चेक करा, मणिपूरमध्ये 31 ट्राईबचे 31 ग्रुप आहेत अंडरग्राऊंड. त्यामुळे सगळे सभ्य आहेत किंवा मग कुणी सभ्य नाही असं आपलं गृहीत. तरच पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रश्न उत्तर सांगितलं. अधिकार संपू नये असं त्यांना वाटतं ना. त्यांचा स्वतःचा जो अधिकार आहे हो बरोबर, तो संपू नये. त्याच्यात जर कोणी खलल घातली समजा तर ते पटणारं नाहीये त्यांच्या. नाही त्यांच्या तुम्हाला म्हटलं त्यांच्याकडे नाही होऊ शकत, अजून तरी होऊ शकत नाही. कारण अशीच झालेल्या माणसं तयार झालेली आहे की त्यांच्यामध्ये तो प्रॉब्लेमच नाहीये गर्भवती होण्याचा. तो येणारच आणि त्या क्षणी तो जाईल मग डायरेक्ट भेटायलाच. असं आहे ते. आधीपासून ते भारतातच होते, ब्रिटिश इंडिया सगळेच होते. परंतु नाही विलीन झाल्याचं म्हणून हा शब्द चुकीचा आहे, कारण शब्दप्रयोग चुकीचा आहे. विलीन झाल्याचा शब्द चुकीचा आहे तो. तर जे तेव्हापासूनचे जे काही केंद्राचे काही जे धोरणं आहेत आणि तेव्हापासूनचा हा प्रॉब्लेम ह्याची सुरुवात खूप अगदी खूप म्हणजे म्यानमार आणि काय म्हणतात विलीन झाला हे म्हणणं चुकीचं आहे मुळामध्ये. कारण हा ब्रिटिश इंडियाचाच भाग होता त्या काळातला. आणि सगळी संस्थांना पण त्यांच्या लक्षात. पण ब्रिटिशांनी खूप चांगलं केलं होतं, का म्हणतो चांगलंच केलं होतं की त्यांनी मग त्याला की ही ट्राईब्स आहेत ना ह्या कुठल्या धर्माच्या वगैरे नाही आहेत म्हणून नागा कंट्री शब्द वापरलेला आहे, किंवा कचारी कंट्री वापरलेला आहे, किंवा मिझोराम शब्द वापरलेला आहे.
तर ही सगळी मंडळी ही भारतीय त्या काळापासून ब्रिटिशांनी ते एकत्र केलं होतं. फक्त त्यांना नेहरू आणि काँग्रेसच्या बाहेर जाऊ दिलेलं नाही स्वतंत्र. नेहरूंनी आणि पटेलांनी त्याचं नेहरूंनीच मोठ्या प्रमाणात नॉर्थ ईस्ट मधलं त्यांना फुटू दिलेलं नाहीये. म्हणजे जी फुजुची चळवळ होती, जर तुम्ही जाणार असाल 14 ऑगस्टला तुम्ही नागालँडमध्ये जा, तिथं एक स्वातंत्र्य दिन साजरा होतो अजून सुद्धा. त्यांचा झेंडा आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, पण ते खूप कमी लोक आहेत. मी हे काय सांगतो मला की तो भारताचा भाग होता, ब्रिटिशांनी ते कायम ठेवलं. इव्हन नागांमधल्या सायमन कमिशन समोरचे निवेदन दिलेले आहेत, ते दिलंय त्याच्यामध्ये. सायमन कमिशन समोरचे निवेदन लोकांची ती पण दिली आहेत मी. आणि काही नागांचं म्हणजे काही ट्राईबचं म्हणणं होतं की ब्रिटिशांनी जाऊच नाही इथून, आम्हाला तुमचाच भाग ठेवा, तुम्ही तिथं राहा ब्रिटनमध्ये, आम्ही इथं तुमचं हे राहतो. म्हणजे खूप छोटे स्टेट होतं म्हणून ते तसं होऊ शकत नाही. झालेलं नाहीये. म्हणजे भारताचा भाग होता तो, ब्रिटिश इंडियाचा भाग होता. ते आणखी म्हणजे केंद्राचा तो अपस्का काहीतरी जो कायदा आहे अपस्का तर त्याचा त्या राज्यावर काय परिणाम झाला आणि लोक त्याच्याकडे म्हणजे काय म्हणून पाहतात? नाही अपस्का कुठं कुठं आहे? मिझोराम मध्ये आहे, मेघालयात असतो, अप्पर आसाम मध्ये असतो, नागालँड असतो. तो कायदा आहे तो तिथले सगळे त्या लोकांची जी काय म्हणतात त्याला निर्णय घेण्याची. पण जरी सांगू का, ते लोक तर सरावलेले आहेत, ते लोक त्या गोष्टीला सगळं सरावलेले आहेत. त्यामुळे त्यांना म्हणजे तुम्हाला एक सूचक उदाहरण सांगून जातो. एक छोटं मूल जन्मतं ना तिकडचं, ते डोळं उघडतं ना पहिल्यांदा ते पाठीवर बसून ते कोणाकोणाला बघतं, आईला बघतं, बाबाला बघतं, आजीला बघतं आणि मग बघतं वेगवेगळ्या लोकांना. त्यामुळे त्याचं काहीच वाटत नसतं. मग काय सांगितलं ना, तिथल्या मुलांना पोलीस व्हायला आवडत नाहीये. त्याचं कारण तिथं आहे, तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये काही असेल तर विचारा, नाही तर मग थांबवता बरं का. आणि आणि त्यानंतर आपल्याकडे लोक आहेत ना, ते टीव्हीवर काय बघतात माहिती आहे का, ते क्राईम पेट्रोल बघतात जास्तीत जास्त. क्राईम काय होत आहे त्याला काय माहिती आहे? क्राईम माहित नाही. तिथं नॉर्थ ईस्ट मध्ये अप्पर आसाम, मी 2 शब्द वापरतो नेहमी, अप्पर आसाम, लोअर आसाम. बरं का, एनआरसीच्या विषयावरून सांगतो मी. त्याला बराक व्हॅली आणि कचा व्हॅली माहित आहे. ब्रह्मदेशी व्हॅली आसामची आणि खाली कापलेली गेलं, ह्या 2 ते आधी आसामी आहेत आणि मग हिंदू मुस्लिम आहेत, म्हणून तिचा प्रॉब्लेम होत नाही. लोअर आसाम जो आहे, कचारी व्हॅली खालची, म्हणजे आसामचा भूगोल बघा. अहो कित्येक पडतापण महिना आसामच्या राजधानी ते गुवाहाटीच सांगतात. पहिली गोष्ट बाजूला सगळं शहर आहे. तर हा जो सगळा भाग आहे आसामचा, अप्पर आसाम जो आहे, दिब्रुगड आणि वर तुम्ही जाताना हा सगळा भाग आहे ना सर, तो अप्पर आसाम आहे. जिथं ब्रह्मपुत्रेची व्हॅली आहे, बराक व्हॅली आणि कचारी व्हॅली खाली जातो. तर वरचा अप्पर आसाम मध्ये तुम्ही हिंदू मुस्लिम नाही करू शकत. ते आधी आसामी आहेत आणि मग ते हिंदू मुस्लिम आहेत. कारण त्यांची भाषा सारखी आहे, वंश पण एकच आहे. हो, मंगोलियन सगळे ना. तिथं वंशाचं खूप मोठं हे आहे. हो, वांशिक जे आहे ना, ते स्पिरिट खूप मोठं आहे, ते कळलं पाहिजे. ते आधी देश आहे, नंतर त्यांचं म्हणजे बरोबर त्यांची जी आत्मीयता आहे ती प्रदेशावर अवलंबून. वांशिक जास्त आहे. वांशिक आणि ट्रायबल, 2 ट्राईब, वंशन माझं ट्राईब आणि मग सगळं बाकी ते आहे. शिलचर मध्ये आसामी भाषेमध्ये बातम्या जात नाहीत, बंगाली जातात, हिंदी जातात. बंगाली हिंदीमध्ये एकाच राज्यामध्ये बातम्या, सिलचर मध्ये बातम्या जात नाहीत. आसामियामध्ये त्याला वकील म्हणा किंवा त्याला अँबॅसेडर म्हणा, PRO नाही की मला गैरसमज का लोकांमध्ये गैरसमज जास्त आहेत, शंका जास्त आहेत, म्हणून मी का आलो. धन्यवाद.